यवतमाळ या ठिकाणी काल गोरक्षकाची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या हत्येच्या संदर्भामध्ये आम्ही अहिल्यानगरचे गोरक्षकांच्या संघटनेच्या वतीनं आज SP ऑफिस या ठिकाणी निवेदन दिलंय। अहिल्यानगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गो तस्करी केली जाते आणि गो हत्या केली जाते आणि अनेक ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये गो हत्येचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याच अनुषंगानं आज अशी मागणी करण्यात आली की मागच्या वर्षभरामध्ये जे कसायांवर 3 गुन्हे दाखल झालेले असतील त्यांच्यावर शासनाने जे आत्ताच GR काढलाय त्या अंतर्गत मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि त्या पद्धतीनं वचक बसावा अशा पद्धतीचं प्रशासनाने कुठेतरी आपली पावलं उचलावी असं निवेदन आज सर्व गोरक्षकांच्या वतीनं देण्यात आलंय। अजून एक गोष्ट अशी की गोरक्षक हा कधीही कायदा हातात घेत नाही, तो प्रत्येक गोष्ट ही पोलीस प्रशासनाला सांगूनच गोरक्षणाचं काम करत असतो। परंतु कायदा हातात घेणाऱ्या कसायांना एक चापट जरी मारली तरी देखील त्यांच्या समर्थनार्थ कितीतरी लोक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतात। म्हणजे कुठंतरी कायद्याची पायमल्ली करायची आणि वर पुन्हा एकदा आपणच कसं योग्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा, हे वारंवार घडताना पाहायला मिळतंय। आज आम्ही निवेदन देऊन हेच सांगू इच्छितो की कायद्याचं तंतोतंत पालन करणारा हा गोरक्षक आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे त्याच पद्धतीने पाहिलं गेलं पाहिजे आणि पुन्हा जर अशा पद्धतीचं कुठेही घटना घडली तर गोरक्षक हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।